नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, व्यवसाय प्रशासन पेपर क्रमांक 3, वित्त उत्पादन आणि प्रक्रिया कार्य टी.वाय. बी.कॉम. प्रकरण 3, भांडवलीकरण आणि भांडवल संरचना. या प्रकरणामध्ये मागील लेक्चरला आपण भांडवल संरचनेवरती परिणाम करणारे सर्वसाधारण घटक बघितले होते. त्यानंतर भांडवल संरचनेची 7 तत्व आपण बघितली. यामध्ये खर्चाचे तत्व, धोक्याचे तत्व, सोपेपणाचे तत्व, लाभाचे तत्व, कालमर्यादा तत्व, 7 तत्व आपण बघितली. त्यानंतर 8वं तत्व आपण आता बघत आहोत, कालमर्यादा तत्व. भांडवल संरचना करत असताना काही तत्वांचा अवलंब करावा लागतो. त्यामध्ये 8वं तत्व आहे कालमर्यादा तत्व. भांडवल संरचना ठरविताना लोकांकडून जेव्हा मागणी होईल तेव्हा ते परत करता येतील हे पाहणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जेव्हा गरज असते तेव्हा वेळेत भांडवल उभारता येणं आवश्यक असतं. म्हणजे भांडवल संरचनेची रचना जेव्हा ठरवली जाते तेव्हा लोकांकडून जेव्हा मागणी होईल तेव्हा ते भांडवल परत करता येईल हे पाहणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जेव्हा गरज असते तेव्हा वेळेत भांडवल उभारता येणे आवश्यक आहे. म्हणजे भांडवल उभारणी करत असताना जसं बँका लोकांना मागणी कर्ज देतात, म्हणजे बँकांनी मागणी करता क्षणी अर्थात याची मुदत खूप कमी कालावधीसाठी असते, 1 दिवसासाठी देखील असू शकते. तसंच भांडवल संरचनेच्या बाबतीमध्ये ज्या लोकांकडून किंवा वित्त संस्थांकडून कंपनीनं किंवा व्यवसायाने कर्ज घेतलेले आहे, अशी कर्ज त्यांनी मागता क्षणी परत करणं आणि अशा बँका आणि वित्तीय संस्थांकडे देखील कंपनीची अशी पत निर्माण झाली पाहिजे की जेव्हा कंपनीला गरज पडेल तेव्हा भांडवल उभारता येणं सुद्धा शक्य आहे किंवा तेव्हा कंपनीला भांडवल बाजारामध्ये भांडवल सहज उपलब्ध होईल. अशा प्रकारचे तत्व म्हणजे कालमर्यादा तत्व. कर्ज आणि समभाग गुणोत्तराचे तत्व. सेबीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कंपनीचे कर्ज आणि भाग भांडवल यात संतुलन असावं. म्हणजे जी कंपनी जी आहे, कंपनीने कर्ज आणि भाग भांडवल यांच्यामध्ये संतुलन निर्माण करता आलं पाहिजे. भाग भांडवल उभारणीच्या बाबतीमध्ये कंपनी एकूण अधिकृत भाग भांडवलाच्या 25% भागांची विक्री करून भांडवल उभारणी करू शकते. मग कर्ज आणि समभाग जे गुणोत्तर जे आहे याचा विचार करून कंपनीनं भांडवलाची उभारणी केली पाहिजे. अर्थात 10% सेबी भांडवल बाजाराच्या माध्यमातून भांडवल उभारण्यास परवानगी देते, परंतु विशिष्ट परिस्थितीमध्ये 25% एकूण अधिकृत भाग भांडवलाच्या कंपनी भाग भांडवल उभारू शकते. तसंच जर काही रेशो स्वतः जर ठरवला असेल कंपनीच्या नियामक मंडळाने, त्याचा देखील भांडवल उभारणी करताना योग्य जो अवलंब आहे हा केला गेला पाहिजे. नंतर विपणन योग्यतेचे तत्व. भांडवल संरचनेमध्ये सर्व प्रकारच्या प्रतिभूतींचा समावेश असावा. पुढे अर्थपुरवठ्याची समस्या येऊ नये अशा दृष्टीने भाग भांडवल आणि ऋणपत्रे यांचे प्रमाण राखले जावे. सुरुवातीस भाग भांडवलाची विक्री करावी आणि नंतर अग्रहक्क भाग, ऋणपत्रे, कर्ज रोखे यांची विक्री करावी. म्हणजे भाग भांडवल उभारणी करत असताना भांडवल संरचनेमध्ये सर्व प्रकारच्या प्रतिभूतींचा समावेश असावा, सर्व प्रकारच्या प्रतिभूती. पुढे अर्थपुरवठ्याची समस्या निर्माण होऊ नये अशा दृष्टीनं भाग भांडवल आणि ऋणपत्रे यांचं प्रमाण राखलं जावं. सुरुवातीस भाग भांडवलाची विक्री करावी आणि नंतर अग्रहक्क भाग, ऋणपत्रे, कर्ज रोखे यांची विक्री करावी.
म्हणजे याच्यातून काय होतं आहे की जेव्हा कंपनीला अर्थपुरवठा लागेल, जसं हा एक नियमच आहे, बरोबर आहे की नाही, हा विधीचा नियम आहे. आपण आपल्या कुटुंबामध्ये राहत असताना, आता शहरी भागामध्ये हे प्रमाण खूप कमी, ग्रामीण भागामध्ये घरामध्ये पीठ, ज्याला आपण दळण म्हणतो, ते पीठ जर संपलं तर आई लगेच सांगायची की शेजाऱ्याकडून पीठ घेऊन ये, उसने पीठ, उसनवार पीठ. तसा नियम भाग भांडवलाला सुद्धा लागू होतो. अगोदर प्रवर्तकांनी स्वतःचं जे भांडवल जे आहे हे व्यवसायामध्ये गुंतावं, व काही भांडवल जर कमी जर पडलं तर भाग भांडवलाच्या किंवा कर्ज व भांडवलाचा अवलंब यामध्ये करावा, की जेणेकरून कंपनीवर त्याला स्वतःचं नियंत्रण प्राप्त करता येईल. त्यानंतर सावधानता तत्व, निधींचा गैरवापर होऊ नये, तसेच अल्प वापरही टाळावा. निधी जे असतील या निधींचा वापर जो आहे हा गैरवापर होऊ नये, छोटे छोटे वापर टाळावेत. यासाठी निधीच्या वापरावर सतत लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कंपनीचा जो निधी जो आहे याचा वापर हा सतत योग्य मार्गाने होईल. अर्थात कंपनीने उभारलेलं भांडवल हे वापरासाठीच असतं, परंतु निधींचा वापर करत असताना योग्य त्या कारणांसाठी, अर्थात कंपनीमध्ये केले जाणारे खर्च सर्व योग्यच प्रकारचे असतात, परंतु जिथे शक्य असेल तेथे खर्चामध्ये काटकसर करणं आवश्यक आहे, की जेणेकरून सावधानता तत्वामुळे ज्या बाबींसाठी तुम्ही भांडवल घेतलेलं आहे त्यासाठी भांडवलाचा वापर करणं. बँकांच्या बाबतीमध्ये बँकांना नेहमी फसवलं जातं. अर्थात हा ज्याच्या त्याच्या मानसिकतेचा भाग आहे. बऱ्याच वेळेस ग्रामीण भागामध्ये या घटना घडतात. मी या ठिकाणी सन्माननीय शेतकऱ्यांची माफी देखील मागतो, कदाचित तुम्ही त्यापैकी नसाल. बऱ्याच शेतकऱ्यांनी कर्ज काढताना कर्ज विहिरीसाठी काढलं आणि त्या कर्जाचा वापर हा मुलीच्या लग्नासाठी केला. अर्थात त्यांनी चांगल्या कारणासाठी जरी केला असला, परंतु बँकेचा हेतू जो होता, शेतकऱ्यांनी विहीर जर खोदली तर शेतकऱ्याच्या विहिरीला पाणी लागेल व तो पीक काढेल आणि मग आपल्या कर्जाची परतफेड होईल. नंतर जेव्हा कर्ज वसुलीसाठी बँका शेतकऱ्यांच्या घरापर्यंत गेल्या तेव्हा विहीरही नव्हती आणि पीकही नव्हतं. मग अशा परिस्थितीमध्ये बँका ज्या आहेत या बँकेच्या सावधानच्या तत्वाला तडा पोचतो. दोन्ही बाजू, कर्ज देणारा आणि कर्ज घेणारा दोघांनी शेफ्टी जो विचार जो आहे हा सावधानच्या तत्वाअंतर्गत यामध्ये केला गेला पाहिजे. त्यानंतर 12 नंबरचं तत्व आहे व्यापार प्रमाणाचे तत्व किंवा व्यापाराच्या प्रमाणाचे तत्व. वित्तपुरवठ्याची गरज संभाव्य उलाढालीशी निगडीत असते, त्यामुळे व्यवसायाचं प्रमाण, एकूण प्रमाण लक्षात घेणं आवश्यक असतं. उदाहरणार्थ मोठ्या प्रमाणावरील व्यवसायात जास्त भांडवलाची गरज असते. म्हणजे वित्तपुरवठ्याची जी काही संभाव्य गरज आहे, उलाढाल आहे, ही करत असताना व्यवसायाचं एकूण प्रमाण लक्षात घेणं आवश्यक असतं. मोठ्या प्रमाणावरील जो काही व्यवसाय आहे यामध्ये जास्त भांडवलाची गरज असते, कमी प्रमाणातील व्यवसायामध्ये कमी भांडवलाची गरज असते. म्हणजे तुमचा व्यापार कसा आहे, व्यापार मोठा असेल तर जास्त भांडवल, व्यापार कमी असेल किंवा व्यवसाय कमी असेल तर कमी भांडवल. म्हणजे तुमच्या व्यवसायाचं आणि व्यापाराचं प्रमाण या निश्चित प्रमाणानुसार भांडवलाची उपलब्धता केली गेली पाहिजे. भांडवल संरचनेची जवळजवळ 12 तत्व आपण बघितली. या 12 तत्वांचा अवलंब कंपनीने भांडवल उभारणी करत असताना करणं अपेक्षित आहे. या तत्वांचा अवलंब जर केला तर भांडवल बाजार जो आहे यामध्ये चैतन्य निर्माण राहील. कारण की मी मगाच चर्चा केली की कर्ज देणारा आणि कर्ज घेणारा दोघंही सुरक्षित मार्गाचा अवलंब करत असतात. दोघांनाही लाभप्रदता जी आहे ही प्राप्त झाली पाहिजे. तशाच प्रकारचा प्रयत्न जर कंपनी आणि वित्तीय संस्था यांनी एकमेकांचा जर केला तर कंपन्यांना देखील भांडवल उभारण्यासाठी अडचण निर्माण होणार नाही आणि
कर्ज देणाऱ्या बँका आणि वित्तीय संस्था देखील निसंकोचपणे कंपन्यांना कर्ज देऊ शकतील. त्यानंतर पुढील मुद्दा आपला आहे समन्वय व्यापार, ज्याला आपण समन्वय व्यापार असंही म्हणतो. समन्वय व्यापार म्हणजे समभाग भांडवलाच्या आधारे स्थिर खर्च भांडवलात वृद्धी घडवून आणणे होय. अर्थात ज्यावेळेस कंपनीचे परताव्याचे दर हे कर्जवू भांडवलाच्या व्याजदरापेक्षा जास्त असतात, तेव्हाच हा समन्वय व्यापार करणं शक्य असतं. जे गुंतवणूकदार कंपनीला स्थिर खर्च भांडवलाची तरतूद करून देतात, त्यांना त्यांच्या गुंतवणुकीच्या बदलात सुरक्षितता अपेक्षित असते. समन्वय व्यापार किंवा समन्वय व्यापार म्हणजे नेमकं काय? ही समभाग भांडवलाच्या आधारे जे स्थिर खर्च भांडवल आहे यामध्ये वृद्धी घडवून आणणे. अर्थात ज्यावेळेस कंपनीच्या परताव्याचे दर हे कर्जवू भांडवलाच्या व्याजदरापेक्षा जास्त असतात, तेव्हा समन्वय व्यापार करणे शक्य असते. म्हणजे तुम्हाला कंपनीचा जो परतावा दर जो आहे हा कर्जवू भांडवलाच्या व्याजदरापेक्षा जास्त असतो, तेव्हा समन्वय व्यापार करणे शक्य असतं. जे गुंतवणूकदार कंपनीला स्थिर खर्च भांडवलाची तरतूद करून देतात, त्यांना त्यांच्या गुंतवणुकीच्या बदल्यात सुरक्षितता अपेक्षित असते. ट्रेडिंग ऑन इक्विटी, याला ट्रेडिंग ऑन इक्विटी असे म्हणतात. म्हणजे आपल्या कंपनीच्या समभागाचा व्यापार करून भाग भांडवलात निधी गुंतवणूक आणि व्यवसायात मिळणाऱ्या नफ्याची परत व्यवसायात गुंतवणूक करून कंपनीने केलेले व्यवहार. बघा, ट्रेडिंग ऑन इक्विटीचा अर्थ दिलेला आहे. ट्रेडिंग ऑन इक्विटी म्हणजे आपल्याच कंपनीचा समभागांचा व्यापार करून भाग भांडवलात निधी गुंतवणूक आणि व्यवसायात मिळणाऱ्या नफ्याची परत व्यवसायात गुंतवणूक करणे म्हणजे कंपनीने केलेले व्यवहार. म्हणजे ट्रेडिंग ऑन इक्विटीच्या माध्यमातून तुम्ही जे काही समभाग भांडवल उभारणार आहात, या समभांडवलाच्या निधी गुंतवणुकीतून व्यवसायाला मिळणारी जी नफ्याची जी प्राप्ती जी आहे ही पुन्हा भागधारकांच्या किंवा समभागधारकांच्या हितासाठी किंवा कंपनीच्या राखीव निधीमध्ये त्याची गुंतवणूक करणं म्हणजे ट्रेडिंग ऑन इक्विटी. याची व्याख्या आपण बघूया. समन्वय व्यापाराच्या व्याख्या. पहिली व्याख्या आहे गुथमन आणि डॉगल यांची. कर्जवू निधी किंवा अनियमित निधी किंवा भांडवलाचा उपयोग म्हणजे ट्रेडिंग ऑन इक्विटी. कर्जवू निधी, अनियमित निधी किंवा भांडवलाचा उपयोग म्हणजे ट्रेडिंग ऑन इक्विटी. पुढची व्याख्या आहे मत्ता संपादन करण्यासाठी ज्या प्रमाणात कर्जाचा उपयोग केला जातो त्यास समन्वय व्यापार असे संबोधले जाते. म्हणजे तुम्हाला भांडवल उभारण्यासाठी ज्या प्रमाणात कर्जाचा उपयोग केला जातो त्यास समन्वय व्यापार असे म्हणतात. थोडक्यामध्ये ट्रेडिंग ऑन इक्विटीचा अजून सोपा अर्थ तुम्हाला या ठिकाणी मी सांगतोय. यामध्ये समन्वय व्यापार जो आहे, समन्वय व्यापार म्हणजे कंपनी जेव्हा भांडवलाची उभारणी करत असते त्यामध्ये दीर्घ मुदतीचं भांडवल म्हणजे सामान्य भाग यांचं प्रमाण आणि कर्जाचं प्रमाण या दोघांमधील जो रेशो आहे याला समन्वय व्यापार असं म्हणतात. याचे दोन प्रकार आहेत. त्याचा आपला सिलेबस बरोबर संबंध नाही. या संदर्भात जी चर्चा आहे नंतर पुढील चॅप्टरमध्ये आपण डिटेलमध्ये करणार आहोतच. समन्वय व्यापाराचे फायदे. पहिला फायदा आहे उच्च लाभांश दर. कर्जरोखे किंवा अग्रहक्क भागांचे प्रचलन करून कंपनी समन्वय भागावरील लाभांश दर वृद्धिंगत करू शकतात. तर दुसरीकडे जर कंपनीचे सर्व भांडवल
हे समन्याय भागाच्या स्वरूपात प्रचलित केले गेले तर भागांवरील लाभांशाचा दर हे कंपनीच्या मिळकतीच्या सर्वसाधारण दरापेक्षा अतिरिक्त राहू शकत नाही. कर्जरोखे आणि अग्रहक्क भागांचे प्रचलन करून समन्याय भागावरील लाभांश दर वृद्धिंगत केला जातो. म्हणजे या तत्वाअंतर्गत उच्च लाभांश दर समन्याय व्यापारामुळे कर्जरोखे किंवा अग्रहक्क भागांचा वापर करून कंपनीनं जर सामान्य भागांवरील लाभांश दर जो आहे हा जर वाढवला तर दुसरीकडे कंपनीचे सर्व भांडवल समन्याय भागाच्या स्वरूपात प्रचलित केलं गेलं तर या भागांवरील लाभांशाचा दर हे कंपनीच्या मिळकतीच्या सर्वसाधारण दरापेक्षा अतिरिक्त राहू शकत नाही. म्हणजे थोडक्यामध्ये ट्रेडिंग ऑन इक्विटीच्या माध्यमातून जेव्हा कंपनी समहक्क भागांचा वापर जास्त करते तेव्हा कर्जरोख्यांचा वापर कमी केला जातो. कर्जरोख्यांचा वापर जेव्हा जास्त करते तेव्हा सामान्य भागांचा वापर कमी केला जातो. या माध्यमातून जो ट्रेडिंग जे आहे इक्विटी जे आहे यांना फायदा करून देण्याचा प्रयत्न यामध्ये केला जातो. दुसरा फायदा आहे कर दायित्वावरील कपात. म्हणजे तुमचं जे कर दायित्व जे आहे कर्जवू भांडवलाच्या व्याजाचा भरणा केला जात असल्यामुळे कंपनीच्या कर दायित्वावर कपात केली जाते. कर्जरोख्यांवर दिलेले व्याज हे आयकर अधिनियमानुसार नफ्याच्या उपरोक्त आकारले जात असल्याने कर दायित्वामध्ये कपात होते. म्हणजे कर्जवू भांडवलाचा जो व्याजाचा भरणा केला असल्यामुळे कंपनीला त्या व्याजाच्या दरामध्ये कर सूट मिळते किंवा जे व्याज भरलेलं आहे तेवढ्या रकमेची सूट मिळते. त्याच्यामध्ये काही मर्यादा आहेत. कर्जरोख्यांवर दिले जाणारे व्याज हे आयकर अधिनियमानुसार नफ्याच्या उपरोक्त आकारले जात असल्याने कर दायित्वामध्ये कपात होते. म्हणजे ज्यावेळेस कंपनीला नफा होतो आणि या नफ्यातून जेव्हा कर्जाची रक्कम वजा केली जाते तेव्हा त्या उरलेल्या नफ्यावर कर आकारला जातो. म्हणजेच थोडक्यामध्ये जे व्याजदर आहे हे आयकरमुक्त असल्याचा फायदा कंपनीला या ठिकाणी होत असतो. नंतर समन्याय व्यापारावरील मर्यादा. पहिली मर्यादा आहे स्थिर आणि निश्चित उत्पन्न शक्य. समन्याय व्यापार हा केवळ कंपनीचे उत्पन्न ही कोणतेही चढ उतार न होता स्थिर व निश्चित स्वरूपात असतो तेव्हा शक्य होते. जर कंपनीचे उत्पन्न अनिश्चित आणि चढ उतार होणार असेल तर विशिष्ट ठराविक काळात कर्जाचे व्याज चुकवणे शक्य होत नाही. अशी कंपनी की जिच्या उत्पन्नात आणि मागणीत लवचिकता नाही किंवा निम्न लवचिकता आहे व उत्पन्न अनिश्चित स्वरूपाचे असेल तर त्या परिस्थितीत ती कंपनी समन्याय व्यापाराचे फायदे अनुभवू शकत नाही. म्हणजे समन्याय व्यापाराच्या माध्यमातून इक्विटी ची जी काही लाभप्रदता आहे ती वाढवण्यासाठी जर कंपनीचे उत्पन्न जे स्थिर नसेल, उत्पन्नामध्ये चढ उतार असेल तर कर्जवू रकमेच्या माध्यमातून जी काही परतफेड आहे ही कंपनीला करता येत नाही आणि त्याचा जो तोटा जो आहे हा समन्याय व्यापाराला मिळू शकतो. त्यानंतर दुसरा तोटा आहे कलम आणि कंपनीच्या घटनापत्रकातील मर्यादा. कंपनीच्या घटनापत्रकात नमूद केलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम कंपनी कर्ज स्वरूपात घेऊ शकत नाही. त्यामुळे अमर्यादित प्रमाणात कर्ज घेऊ शकत नाही. म्हणजे तुम्हाला घटनापत्रकामध्ये किती कर्ज घ्यावं, समभागांचा किती वापर करावा याची मर्यादा ठरलेली असते. त्यामुळे या ठिकाणी समभागांचा व्यापार करताना मर्यादा येऊ शकतात. आणि शेवटची मर्यादा आहे कर्जदारांचा हस्तक्षेप. कंपनीच्या कर्ज मर्यादेवर काही निश्चित बंधने घालून समन्याय व्यापारावरील धोरणावर कर्जदारांकडून मर्यादा घातल्या जातात. कर्जदार हा कंपनी किंवा कर्जावरील नवीन कर्जरोखे किंवा बंद पत्रे प्रचलित न करण्याची अटी घालू शकतो. म्हणजे जे लोक कंपनीला कर्ज देतात किंवा जे विशेषतः जे डिबेंचर होल्डर आहे हे डिबेंचर होल्डर इक्विटीचा वापर हा केला जाऊ नये अशा प्रकारचे बंधनं किंवा अटी घालू शकतात. या पद्धतीनं समन्याय व्यापारावरील मर्यादा या ठिकाणी संपलेला आहे. यानंतर पुढील जो भाग आहे हा पुढील लेक्चरला आपण कंटिन्यू करूया.
धन्यवाद.